8 मार्च आहे जागतिक महिला दिनानिमित्त मी इथे खोलेश्वर महाविद्यालयामध्ये आलेली आहे। आपल्या समाजाप्रती असणारं उत्तरदायित्व ओळखून घेऊन कायमस्वरूपी कार्यरत असणारी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने इथे खोलेश्वर महाविद्यालयामध्ये घरकाम करणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि खरोखरच हा कार्यक्रम खूप कौतुक करण्यासारखा आहे। जवळपास 200-300 महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। त्या सर्वांशी या निमित्ताने संवाद साधता आला आणि मला इथे बोलवलं गेलं त्याबद्दल आजच्या महिला दिनानिमित्त महिलांचं मिळालेलं आरक्षण हे यशस्वी झालं आहे। महिलांचं मिळालेलं आरक्षण हा विषय खरं तर बरेच जण वादातही घालतात, पण यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं। मी परळीचे नगराध्यक्ष आहे। आमच्या पूर्ण काउन्सिलमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक महिला आहेत आणि मी हे अभिमानानं सांगते की आमच्या नगर परिषदेतला आम्ही कारभार बघत असताना मीटिंग्स घेत असताना तिथे स्वतः महिला नगरसेविका उपस्थित असतात। त्यांच्या मताला आम्ही प्राधान्य देतो। ज्या महिला नगरसेविका निवडून आल्या त्या सभागृहामध्ये बोलतात का? हो, बोलतात। नक्कीच बोलतात आणि आपण आता आधुनिक युगाकडे चाललेलो आहोत। महिलांना बरोबरीचे अधिकार दिले गेलेले आहेत आणि आता महिलांना दाबणं हे काही तितकं फार अवघड झालेलं आहे, ते शक्य नाही। परळीच्या नगराध्यक्ष आहात। राज्य शासनाने ज्या महिलांसाठी योजना राबवल्यात त्या योजना यशस्वी होतात का असं मला वाटतं? हो, निश्चितच होतात। आणि योजना तुम्हाला यशस्वी वाटते? लाडकी बहीण योजना आहे, त्याद्वारे बऱ्याच महिलांना फायदा होतो। आमच्या परळीमध्ये एक महिला आहे, तिला 1,500 रुपये महिना मिळतो। त्यातून तिनं स्वतःच्या हातानं स्वामी समर्थांची मूर्ती आणि औदुंबराचं वृक्ष असणारं एक तिनं शोपीस तयार केलं। त्या 1,500 रुपये महिन्यातून तिनं 1.5 लाखाच्या वर कमाई केलेली आहे। आज ही खूप मोठी गोष्ट आहे। महिलांच्या हाताला उद्योग निर्माण व्हावेत म्हणून बचत गटांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा खूप कार्यान्वित आहेत आणि आम्ही स्वतः परळीमध्ये बचत गट भवन तयार करत आहोत, ज्या ठिकाणी महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जाईल वेगवेगळ्या उद्योगांचं। त्यांच्या हाताला चालना मिळेल, त्यांना रोजगार मिळेल, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत। नगर परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था अशा जागतिक महिला दिनानिमित्त एखाद्या जी काम चांगलं करणार आहे त्या महिलांना एखाद्या सत्कारानं का सन्मानित करत नाही? कुठल्याही नगरपालिका, तुमची नगरपालिका आहे, तुम्ही महिला नगराध्यक्ष आहात, जर एखाद्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये एखादी महिला जर चांगले काम करीत असेल तर त्याला सन्मानित करण्याचं स्थानिक स्वराज्य संस्था पुढाकार का घेत नाही? नाही, निश्चितच घेईल। मला चार्ज घेऊन 1-2च महिने झालेले आहेत आणि मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळ होता। लोकनिर्वाचित तेथे नगराध्यक्ष नव्हते, प्रतिनिधी नव्हते आणि त्यामुळे जो काही पूर्ण नगर परिषदेची घडी बसवण्याचं जे काम आहे ते आमचं सध्या चालू आहे। त्यामुळे आम्ही यावर्षी त्या बाकीच्या सगळ्या ज्या मूलभूत सोयीसुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्राधान्यक्रमानं हातावर घेतलेलं आहे। ते करत असताना थोडं ह्या गोष्टीकडे थोडंसं बाजूला ठेवलं गेलं आहे। निश्चितच पुढच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमची नगरपालिका महिला दिनाचा कार्यक्रम घेणार आहे। समाजामध्ये मोठमोठ्या स्तरावर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील आम्ही करणार आहोत।